आहे आघाड्या कशाला पण टीका केलेली आहे इंडिया आघाडीच्या लोकांना की अशा पद्धतीने जर लढले बटेंगे तो कटेंगे टाईपचं आहे ते तुमचं लिखाण नाही, बटेंगे तो कटेंगे फक्त मोदींचाच नारा नाही आहे. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिलाय. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो. अगदी आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. मग तो महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आणि कर्नाटक असेल, केरळ असेल. पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही. महाराष्ट्रात सुद्धा नाही जमलंय, आता दिल्लीमध्ये नाही जमलंय, आता उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत. म्हणजे राज्य ही आम्ही भाजपच्या हातात द्यायची. राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात? लोकसभेमध्ये आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला इंडिया आघाडीला. त्याआधी सातत्यानं बैठका होत होत्या, चर्चा होत होती, एकमेकाशी संवाद होता. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक यंत्रणेत घोटाळे झालेलेच आहेत. महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत, हे समोर येत आहे. दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेलं आहे. दिल्लीमध्ये सुद्धा हजारो नावं आपच्या मतदारसंघात यश जिथे मिळतं आहे तिथे हजारो नावं गाळली गेली. जसं केजरीवाल यांच्या मतदारसंघामधून जवळजवळ 31,000 मतं डिलीट केली. असं अनेक भागात झालं. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं आहे. दुसरा असा आहे की ही जी इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी आहे, ही काय फक्त निवडणूक लढण्यापुरतीच आहे का, हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीमध्ये हारजीत होते, पण इंडिया आघाडीनं अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते लोकांच्या भावना अशाच आहेत की एकत्र तुम्ही निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा आलं पाहिजे. मग तो महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर असेल. मोदींना मतं मिळाली म्हणजे ते सर्व आहेत, किंवा भाजपला मतदान झालं म्हणजे ते सर्व आहेत लोकशाहीचे, असं होत नाही. विरोधी पक्षाचं कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभा इतकंच रस्त्यावर सुद्धा आहे. आज फक्त इंडिया आघाडी ही पार्लमेंटला दिसते. आतमध्ये पार्लमेंटच्या बाहेर येणं सुद्धा अधिक गरजेचं आहे. अनेक मोठे नेते इंडिया आघाडीमध्ये आजही आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत, अखिलेश यादव आहेत, माननीय शरद पवार साहेब आहेत. अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये आहेत. तेजस्वी यादव आहेत. आणि प्रत्येकाला असं वाटतं की इंडिया आघाडी, फारुख अब्दुल्ला आहेत, इंडिया आघाडी ही मजबूतीनं टिकायला पाहिजे आणि भाजप समोर जे आव्हान उभं करायचं आहे